ठेकेदाराची मक्तेदारी आणि अभियंत्यांची साठगाठ यामुळे झुलवाडीच्या नागरिकांना संताप. झुलवाडीचा पूल पहिल्याच पुरात वाहून गेला. नरखेड तालुक्यातील झुलवाडी येथील पुलाच्या बांधकामावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांचा आरोप असा आहे की काम सुरू करण्यापूर्वीच आवश्यक तांत्रिक बाबीचा पूर्तता करण्यात आली नाही. शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था रस्ता देण्यात आला नाही आणि कामाची माहितीचे फलक सुद्धा लावण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. पहिल्याच पुराच्या पाण्यामुळे पुलाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत असून त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की या कथित निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार? शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई कोण करणार? या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने काम उशिरा सुरू केले आणि तांत्रिक बाबी विचारात घेऊन काम केले नाही. ठेकेदाराला नुकसान भरपाई आणि अभियंत्याला का निलंबित करण्यात येऊ नये अशी मागणी आता शेतकरी वर्ग करीत आहे. हो का, इथंच राहता का? हो, इथेच आहे. शेती आहे तुमची? हे काय साहेब, हे काही शेती माहिती आहे. तुमची आम्ही आहे? आम्ही झाडवाली माहिती आहे. हो का? आता वावरातच जात होतो सावया. हो का? ते पाणी येते साहेब, जानच नाही होत हो का. हो. वानेरण कुनेर सारा खुंदून राहिले साहेब. शेतीचं नुकसान होऊन राहिलं का? नुकसान होऊन राहिले साहेब. हे असे असे खांदे मोडले साहेब. हो. पराठीमध्ये वानेर कुठले. मग हे जे पाणी थांबलं होतं हे शेतीत गेलं होतं पाणी? हा. हे आम्यापर्यंत गेलं साहेब. हो का? आम्यापर्यंत जाते साहेब. हो. इकडे जो खंबा आहे इलेक्ट्रिकचा हो. तिकडे जाते साहेब पाणी. हो. हो, जोरदार पाणी जाते साहेब. मग हे ठेकेदाराला सांगितलं नाही का तुम्ही? हा? ठेकेदाराला सांगितलं आहे ना साहेब. सांगितलं का? हो. का म्हणाले आता मग? काय करू म्हणे बाबाजी म्हणे. हा. मी म्हटलं हे काय नाही, काम तुमचा बंद होता. हा. आला पाणी. हा. हे म्हटलं आमचा दोष नाही, तुमचा बी दोष नाही. हा. आम्ही काय करावं म्हटलं. हम्म. काम बंद ठेवला ना तुम्ही. म्हणजे मधात काम बंद हा, होतं काय? बंद राहिलं साहेब. हो काम. का? मग हे हो. पाऊस पाहून मग सुरू केलं त्यांनी? 2 महिने कामच बंद राहिला ना साहेब. हो का? काय करावं. पाणी 2 पाहून मग महिने काम सुरू केलं? 2 महिने कामच बंद राहिला साहेब. अच्छा. हो, 2 महिने कामच बंद राहिला साहेब. काम बंद होता आणि मग पावसाळ्यात काय काम करावं. राहिलेलं. उद्याचं होऊन जात होतं साहेब. हो. कामच बंद राहीना. जून म्हणजे महिन्याला काम चालू आहे. उन्हाळ्यात जर हे काम सतत चालू राहिलं असतं तर पुरं राहिलं असतं हो, का? पूर्ण होऊन जात होतं साहेब. बंदच राहिलं ना 2 महिने. मग हे समस्या हो. बी आली नसती हा. ना? नाही, आली कायले असती आली ही असती. समस्या. पूल तयार होऊन जात होता. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या जोलवाडी या गावाच्या जो पुलाचे जे बांधकाम सुरू आहे त्या आपण या जागेवर सध्या उपस्थित आहे. पहिल्याच पाण्यामध्ये हा जो बांधकाम झालेला जे पुलची सेंटिंग जी होती जी वाहून गेलेली आहे. दृश्यांमध्ये आपण माझ्या मागे बघू शकतो. या ठिकाणचे जे स्थानिक जे कास्तकार आहेत त्यांना येथून जाण्यासाठी रस्ता नाही आहे, व्यवस्थित जाणं होत नाही येत आहे आणि शेतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे असं शेतकऱ्याकडनं आपल्याला सांगण्यात येत आहे. विदर्भ अर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, नरखेड.